मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये गंभीर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. मोशी येथील धनश्री स्पेशलिस्ट हॉस्पिटल एक गंभीर प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटलमधील पेशंट यांच्या प्रायव्हेट रूममध्ये वार्ड बॉय यांनी मध्यरात्री जाऊन झोपेचे सोंग केले आणि काही वेळाने तो पेशंट आणि त्याच्या सोबत असलेल्या आईकडे अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने किंवा त्याच्या आईच्या गळ्यातील सोनं चोरी करण्याच्या उद्देशाने तो इकडे तिकडे वावरत होता, अशी माहिती पेशंट यांनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व इतर कर्मचारी यांना सांगितली. त्यानंतर संबंधित वार्ड बॉयला कामावरून काढून टाकण्यात आले. या संपूर्ण घटनेची माहिती पेशंट यांनी सांगितली. त्यानंतर धनश्री हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्याशी संपर्क करून त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते पाहू. दादा, तुझं नाव सांग, कुठल्या हॉस्पिटलमध्ये तू ॲडमिट होता आणि काय प्रकार घडलाय? माझं नाव शुभम किरण पाठक. थोडा लाऊड बोल. मी धनश्री हॉस्पिटल. नाव सांग परत एकदा. शुभम किरण पाठक. मी धनश्री हॉस्पिटलला ॲडमिट होतो. तर काल रात्री सुमारे 2 ते 3 दरम्यामध्ये एक इथला जो माणूस होता त्याने आमच्या रूममध्ये शिरून आईवर बघून म्हणजे वाईट दृष्टीने बघितलं त्याने. आणि त्याच्यानंतर आम्ही घाबरलो असल्यामुळं आम्ही काही सकाळपर्यंत ॲक्शन काही घेतली नाही. तर त्याच्यानंतर त्याने असं जे काही घडलं होतं ते काही घडू नये आमच्या बाबतीत किंवा आम्हाला काही त्याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक कंप्लेंट दिली होती. पोलिसांना बोलवलं होतं तुम्ही? हो, पोलिसांना बोलवलं होतं. मी 112 नंबरला कॉल केला होता. पोलीस येऊन गेले. तर त्यांनी सगळं सांगितलं. ते येऊन बोलून पण गेले. बरं, तुम्ही ॲडमिट किती तारखेला किती वाजता झाला होता? आम्ही इथं ॲडमिट झालो होतो तर आम्ही 8 तारखेला. किती वाजता? 8 तारखेला आम्ही साधारण 12 वाजता 12:30 वाजता. आणि हा जो घडला प्रकार किती वाजता झाला? तो काल रात्री 3:30 वाजता. रात्री पहाटे 3 वाजता? नाही, रात्री पहाटे 3 वाजता. म्हणजे तुम्ही प्रायव्हेट रूम केली होती हॉस्पिटलमध्ये? हो, प्रायव्हेट रूम केली होती. कारण की आम्ही प्रायव्हेट आले आम्ही डायरेक्ट सांगितलं की आम्हाला प्रायव्हेट रूम द्या म्हणून. कारण की या गोष्टी लेडीज आमच्यासोबत असल्यामुळे मी ते प्रायव्हेट रूमचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये पण अशा काही गोष्टी घडल्या त्यामुळे तुम्ही स्वतः पेशंट आहात, तुमच्या मदतीला आई होत्या तिथे. हो. आणि पहाटे 3:30 दरम्यान तो व्यक्ती कोण, वार्ड बॉय आहे का कोण? म्हणजे वार्ड बॉय आहे. त्याला काय म्हणतात का, मामा, वार्ड बॉय, काय? कंपाऊंडर. मामा का कंपाऊंडर काय असं तो व्यक्ती? तो किती वाजता येऊन तुमचं दार ठोठावलं? काय प्रकार घडला? त्याने आम्हाला आल्यानंतर पहिल्यांदा तो आला म्हणजे कसं आला? तुम्ही दार ठोठावलं का डायरेक्ट आला? नाही, त्यांनी दार ठोठावलं. आम्ही आधी दार बंद केलं होतं. कारण की काही मॅडम वगैरे इंजेक्शन वगैरे द्यायला तर आम्ही दार उघडत ठेवलं होतं. आम्ही दार उघडत ठेवल्यानंतर त्याच्यानंतर तो आल्यानंतर त्याने डायरेक्ट त्याचं जे सामान होतं तो घेऊन आला आणि तिथे टाकलं. पण त्याने आम्हाला सांगितलं नाही की आम्ही इथे झोपणार आहे. तर त्याने डायरेक्ट येऊन ते अंतरून टाकलं. आणि त्याच्यानंतर परत मला बघितलं त्याने आधी की मी झोपलोय का नाही झोपलोय. त्याच्यानंतर त्याला वाटलं मी झोपल म्हणून तो 1.5 तास बाहेर गेला. त्याच्यानंतर परत 2:30 वाजता येऊन त्याने दार ठोठावलं. मी आईला सांगितलं होतं की दार बंद कर. त्यांनी परत येऊन दार ठोठावलं. मी म्हणलं मॅडम वगैरे असतील म्हणून दार उघड म्हणलं. तिने दार उघडलं. उघडल्यानंतर तो डायरेक्ट आला आणि परत त्यांनी माझ्याकडे एकदा पाहिलं आणि नंतर आईच्या पूर्ण शरीराकडे त्यांनी पाहिलं. म्हणून मी काल घाबरलो होतो म्हणून मी काल काही ऑब्जेक्शन घेतलं नाही. आज सकाळी नंतर मग मी आमच्या ज्या काकू होते त्यांना मी सांगितलं. त्यानंतर ते विषय आम्ही सगळं तिथं स्टाफच्या कानावर घातला. म्हणजे स्टाफ तो नाईट ड्युटीला असताना तुमच्या प्रायव्हेट रूम मध्ये तिथं येऊन झोपण्याचं कारण काय होतं त्याचं? आता ते त्यालाच माहिती. आम्ही त्याचं कसं होतं, त्यांनी शरीराकडे लक्ष दिलं तेच मला जरा संशय. असं काय वाटतंय का तो अतिप्रसंग करण्याच्या दृष्टीने आलता किंवा चोरी करण्याच्या दृष्टीने आलता? अतिप्रसंगच वाटतं मला. कारण की त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पूर्ण म्हणजे खालून ते वरपर्यंत झोपल्यानंतर त्यांनी सगळं ते निरीक्षण केलं. किंवा असं मध्यरात्री 3:30 वाजता येऊन चोरी करण्याचा पण उद्देश असू शकतो का कदाचित? हो, असू शकतो तसंही. कारण त्याच्या मनातलं आपण ओळखू शकत नाही ना त्याने काय केलं. पण मी ते पाहिलं ते सांगितलं मी की आता हॉस्पिटल स्टाफ आणि पोलिसांच्या कधी निदर्शनास आणून दिलं तुम्ही? मी आज सकाळी. कारण की काल रात्री मी घाबरलो होतो त्यामुळे मी काही गोष्टी बोललो नाही. त्याच्यानंतर आमच्या ज्या काकू होत्या ते घरून आल्या. त्यानंतर मी त्यांना सांगितलं. नंतर त्या मॅडमने मला विचारलं की काय नाही. आम्ही त्यांना ओके सांगितलं. कारण की आमच्या काकू येऊस तर मी काही बोललो नाही. मग त्यांनीच उघडकीला आणलं की मग त्या मॅडमने मला विचारलं की काय कसं आहे. मग मी त्यांना सगळं सांगितल्यानंतर त्यांनी काही गोष्टीचं फक्त म्हणजे आम्ही त्याला कॅन्सल करतो, त्याला काढून टाकतो एवढंच म्हणून. त्याच्यानंतर आम्ही मग पुढं गुरुजींना बोलून आम्ही पुढं केलं. तुम्हाला काय असं वाटतंय का हा जो संबंधित व्यक्ती आहे जुना जर यांचा स्टाफ आहे तर आधी पण असे प्रसंग केले असतील असं वाटतंय का? म्हणजे बोलण्यामध्ये मॅडमच्या बोलण्यामध्ये असं आलं. आणि जेव्हा मॅडम मला बोलत होत्या की असं एकदा
मावशी होत्या इथल्याच, त्याच मावशींनी त्या पेशंटचं जे रूम होतं स्पेशल रूम त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं शौचालय पूर्ण वापरलं होतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. असा एक प्रसंग घडला होता इथे. म्हणजे संबंधित हॉस्पिटलमध्ये असे वारंवार खाजगी रूम घेतलेला असताना पेशंटना जर का तिथं त्यांना डिस्टर्ब होत असते स्टाफकडूनच, तर हे हलगर्जीपणा हॉस्पिटलचा असा वाटतो का? हो, हलगर्जीपणा हॉस्पिटलचा आहे. आता तुमची ट्रीटमेंट पूर्ण झाली का? काय नाही झाली. आता आम्ही घाबरलो असल्यामुळे आम्ही तिथून डिस्चार्ज घेतलेला आहे आणि आमचा जो बाकीचा जो राहिलेला कोर्स आहे तो आम्ही घरीच करणार आहे दुसऱ्या डॉक्टरकडून. अच्छा, म्हणजे इथं तुम्हाला सुरक्षित आणि व्यवस्थित ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. नेमकं काय होतं? कारण पेशंटनी तर सांगितलं की त्याचे खाजगी रूम असताना त्या ठिकाणी एक आपला स्टाफ येऊन रात्रभर तिथं थांबला आणि त्याचा वेगळा उद्देश होता असं त्यांनी सांगितलं. तुमचं काय मत आहे? नमस्कार, माझं नाव डॉक्टर अश्विन भालेराव. मी वैद्यकीय डायरेक्टर हॉस्पिटलचा आणि हॉस्पिटल मी पाहतो. कालचा जो प्रसंग झाला तो अत्यंत वाईट प्रसंग होता. तो व्हायला नाही पाहिजे. ॲक्च्युली मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. माझ्या हॉस्पिटलमध्ये असं झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी माफी मागतो की असं व्हायला नको. पण त्याबद्दल जो प्रसंग झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही लगेच ॲक्शन घेतलेली आहे. जोही व्यक्ती इन्व्हॉल्ड होता त्याला आपण नोकरीवरून बरखास्त केलेला आहे. त्याच्यावरची समोरची पण कारवाईसाठी आम्ही तयार आहोत. आम्ही समोरची कारवाई करतोय आता. आणि असे प्रसंग आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये नको व्हायला हे फार महत्त्वाचं आहे. अशाही प्रसंगाने हॉस्पिटलचं नुकसान होतं किंवा पेशंटचं नुकसान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासाठी पेशंट असतो, रोगी असतो. तो आमच्याकडे रोगाच्या उपचारासाठी आला असतो आणि त्या वेळेस जर असे प्रसंग होत असेल तर ते वाईट असतात. आणि हे आमच्या हॉस्पिटलमध्ये ह्या गोष्टीसाठी 0 टॉलरन्स पॉलिसी आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये आम्ही गैरसोय करणारच नाही आणि लगेच ॲक्शन घेत असतो असे प्रसंग. संबंधित जो व्यक्ती वाढपॉय जो कोणी आहे त्यांनी कुठली नशाविषयक केली त्याच्याबद्दल मला बोलता नाही येणार कारण आम्ही ही रात्रीचा इव्हेंट होता आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी 1:30-2 वाजता कळालं. त्याच्याबद्दल मला काहीच नशेबद्दल काही बोलता नाही येणार आहे. त्याच्याबद्दल आम्ही आता व्यवस्थित त्याची विचारपूस करूयात, पण त्याच्याबद्दल मला तरी आता नाही सांगता येणार. तो जो तुमच्याकडे जो काही वाटबॉय आहे त्याला काय मानसिक काही हे असेल का असं वाटतं? काय नाही, असं काही मेडिसिन वगैरेवर नाही आहे तो. आपल्याकडे त्याचं दिसून तर नाही आलं की त्याला काही असं काय असतं तर आम्ही पहिलेच बरखास्त केलं असतं, आपण पहिलेच त्याला नोकरी काढलं असतं. पण आम्ही आता ॲज अ डॉक्टर आम्हाला कळतं कोण मानसिकरित्या कोणी विकृत असेल तर आमच्या निदर्शनास तर मानसिकरित्या विकृत दिसलेलं नाही येतो. संबंधित स्टाफ किती दिवसापासून आपल्याकडे कार्यरत आहे? 1 वर्षाच्या वर आपल्याकडे जॉईन आहे. या आधी कधी असा प्रसंग आपल्या हॉस्पिटलमध्ये घडलाय का? नाही, आपल्याकडे असा एकही प्रसंग नाही झाला कारण आम्ही बारकाईने मी ॲज अ वैद्यकीय अधिकारी इथे सगळ्या गोष्टींवर निगराणी ठेवतो आणि अशा तरी प्रसंग आपल्याकडे आतापर्यंत कधीच झाले नाही. संबंधित व्यक्तीवर काय ॲक्शन केली आपण? त्याला लगेचच इमिजिएटली आमच्या HRच्या डिपार्टमेंटमध्ये सांगून त्याला बरखास्त करण्यात, त्याला फोटो पाठवला, पेशंटला पण आपण भेटून त्यांना पण सांगितलं, त्याला नोकरीवरनं काढलं. त्याची समोरची पण कार्यवाही आहे जे त्याच्यासाठी पण आम्ही रेडी आहोत आणि आम्ही ते करतोय आता. तुम्ही काय लिगल ॲक्शन घेणार असतात का संबंधित स्टाफच्या? लिगल ॲक्शन घेणार आहोत आम्ही त्यांच्याबद्दल. पोलीस कार्यवाही करू, पोलीसकडे फरियाद टाकू की अशा प्रकारे आमच्याकडे गोष्टी झालेली आहे आणि ती समोरची कारवाई ते करतील. पेशंटने सांगितलं की तो मध्यरात्री येऊन दार ठोठावलं, आधी आला, काहीतरी त्याचं ठेवून गेला वस्तू, परत तासाभराने आला आणि त्याच्या तिथं आई जी मदतीला होती पेशंटची त्याच्याकडे वेगळ्या नजरेने न्यावून पाहिलं, परत झोपला, परत मध्यरात्री उठून असा काहीतरी तो न्याहाळण्याचा प्रकार करत होता. याच्यातून त्याचं इंटेन्शन वेगळं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? याच्यावर मला काही कमेंट करता येणार नाही. आता पेशंटनी जर म्हटलं असेल की अशा पद्धतीने त्याने केलं असेल म्हणूनच त्यासाठीच तपासणी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण त्याची समोरची कारवाई करूया. आपल्याकडे त्या पेशंटने CCTV फुटेज पण मागितलेलं आहे. हो, ते पण मी काढायला सांगितलेलं आहे माझ्या बाकी कर्मचाऱ्यांना की CCTV फुटेज जो आपल्याला विजिबल असेल आपण त्यांना फुटेज देऊया. तो जो वाटबॉय आहे तो कुठला आहे? स्थानिक म्हणजे राहण्यास कुठं आहे तो पिंपरी एरियामध्येच राहतो. स्थानिक म्हणता येणार नाही पण पिंपरी एरियात राहतो तो, राहायला इथेच. इथून पुढे आपल्या स्टाफकडून काय असं घडू नये याबद्दल आपण काय काळजी घेतली किंवा त्याबद्दल लगेचच आम्ही मीटिंग भरवली. जसा इन्सिडेंट मला कळाला आमची जी कन्सर्न पर्सन असतात त्यांना आम्ही बोलून त्यांच्याशी मीटिंग घेतली आणि त्याच्याबद्दल व्यवस्थित ट्रेनिंग असायला पाहिजे, दर महिन्याला ट्रेनिंग असायला पाहिजे, मीटिंग असायला पाहिजे. जी आमची कमिटी आहे त्या कमिटीमधल्या लोकांना परत बोलून त्यांच्याशी चर्चा करून याच्यावर काय ॲक्शन्स घेता येईल त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू फ्युचरमध्ये.